नमस्कार, न्यूज 19 नेशनमध्ये आपलं स्वागत आहे। अलीविहीर येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, सततच्या आजाराने विद्यार्थी त्रस्त। अक्कलकुवा तालुक्यातील अलीविहीर येथील शासकीय निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गेल्या काही दिवसापासून सातत्याने होणाऱ्या साथीच्या आजाराने प्रकृती खालावली आहे। परिसरात संततधार पावसामुळे विविध साथीचे आजार पसरल्याने येथील विद्यार्थ्यांना साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे डोके दुखणे, थंडी, ताप, मलेरिया, शौचालय इत्यादी आजारांचा समावेश असून उपचारासाठी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे दाखल करण्यात आले आहे। उपचारादरम्यान भारतीय जनता पक्षाचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष नितेश पाडवी, उपाध्यक्ष आनंद वसावे, सरचिटणीस वतन पाडवी, ॲडव्होकेट सागर पाडवी यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांसोबत चर्चा केली। स्थानिक प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते तर आज बहुतांशी विद्यार्थी या ठिकाणी उपचारासाठी दाखल झाले नसते। शासनाच्या नाकर्ता धोरणामुळे मुलं अडचणीत आले असल्याची प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे उपचारासाठी रीता वसावे, नंदा वसावे, हिना वसावे, महिमा वळवी, लक्ष्मी वळवी, सेजल नाईक, दीक्षित वळवी, सुहानी वळवी यांना आणले होते। तर यावेळी सोबत मुख्याध्यापक श्री पाडवी, अधीक्षिका शालिनी नरवाडे, आश्रमशाळेचे परिचारिका अर्चना वसावे सोबत उपस्थित होते। न्यूज 19 नेशनसाठी दगडू निकम, शहादा। माझे नाव हिना वसंत वसावे। काय होतं मी ताप येत, अजून रात्री काय काय त्रास होतो? ताप आणि रात्री किती दिवसापासून? काल रात्री दवाखान्यात केव्हा आले? सकाळी जेवणाचं कसं काय तिथे? एक मिनिट। माझे नाव सेजल यशवंतराव, गाव खडापूर, तालुका अक्कलकुवा, जिल्हा नांदेड। काय होतं बाई? डोळे दुखतात, अजून डोकं, अजून काय होतं? ताप येतो। किती दिवसापासून त्रास आहे? उद्यापासून काल पण? मी नितेश पाडवी, तालुका अध्यक्ष BJP। माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही अलीविहीर आश्रमशाळेत येथे व्हिजिट दिली। तसेच आम्हाला तिथं असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी भरपूर अशा पोरं आजारी आहे। कोणाला वांत्या होत आहे, कोणाचं डोकं दुखत आहे, कोणाला मलेरिया झालेला आहे। अशा प्रकारे अनेक विविध प्रकारचे आजार या ठिकाणी झालेले आहेत असे आमचे निदर्शनास आले। तरी आम्ही त्यांना ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा या ठिकाणी ॲडमिट केलेले आहे। 8 पोरी आहेत आणि बाकीचे जे उर्वरित होते त्यांना जवळजवळ त्यांची संख्या असेल 10-15, त्यांना आम्ही अलीविहीर आश्रमशाळेत रवाना परत केलेले आहे। तसेच प्रशासनाने योग्य ती कार्यवाही वरून करावी अशी माझी अपेक्षा आहे।